आज आपण करणार आहोत पनीर भुर्जी। पनीर भुर्जी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात। एकदा तुम्ही ह्या प्रकारे करून बघा, तुम्हाला ती नक्कीच खूप आवडेल। नमस्कार मित्रांनो, मी अनुजा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू करून पॅन गरम करत ठेवूया। पॅन चांगलं गरम झालं की त्यात 1 टेबलस्पून बटर आणि 1 टीस्पून तेल घालूया। बटर चांगलं गरम झालं की त्यात 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालूया। आता आपण त्यात एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत आणि तो आहे 1 चमचा बेसन। काही वेळेस पनीर भुर्जी एकदम ड्राय होते। बेसन घातल्यामुळे सुकी न राहता किंवा पाणी वेगळं न होता छान मिळून येते। बेसनाचा रंग बदलेपर्यंत थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यावं, म्हणजे ते कच्चं राहणार नाही। आता त्यात एक मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा घालूया आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा मऊसर झाला की त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। एक हिरवी मिरची बारीक तुकडे करून घातली। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला। यात शिमला मिरची घातली तरी सुद्धा खूप छान लागते। अगदी थोडंसं म्हणजे 1 ते 2 टीस्पून पाणी घालूया। आता त्यात 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालूया। आता यात आणि टेस्ट वाढवणारा एक सिक्रेट पदार्थ घालूया, तो म्हणजे पावभाजी मसाला। बाकी कोणतेच मसाले न घालता फक्त पावभाजी मसाला घालून पनीर भुर्जीला एकदम छान टेस्ट येते। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। साधारण 1 टीस्पून किंवा चवीप्रमाणे मीठ घालावे। किसून घेतलेले किंवा हाताने कुस्करलेले 200 ग्रॅम पनीर त्यात घालूया। पनीर चांगले मिक्स करून मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया।
सर्व मिक्स झाल्यावर 1 ते 2 मिनटं असेच शिजू देऊया. झाकण नाही ठेवले तरी चालेल. एकदम टेस्टी, भरपूर प्रोटीनयुक्त अशी पनीर भुर्जी आपली तयार झाली आहे. त्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. कशी वाटली मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची रेसिपी, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.